नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. The king called Muhammad over to him. Muhammad, I am going on a hunt and then to my summer palace. राजाने मुहम्मदला त्याच्याजवळ बोलावले. मुहम्मद, मी शिकारीला जात आहे आणि त्यानंतर उन्हाळी राजवाड्यात जाणार आहे. The king spoke as he walked towards his horse. He hailed the horseman and put his left foot in the stirrup. राजाने घोड्याच्या मानेवरील आयाळ पकडले आणि त्याचे डावे पाय घोड्यावर चढण्याची रिकीब यामध्ये ठेवले. Then he turned to Muhammad and said, आणि त्याच्या घोड्याकडे जाता जाता तो मुहम्मदकडे वळला आणि म्हणाला, Now run to the summer palace and tell the queen to prepare a big fast for me and my people, including you. Hurry. आता तू उन्हाळी राजवाड्याकडे धावत जा आणि राणीला माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी तुझ्यासहित मोठी मेजवानी तयार करायला सांग. घाई कर. मुहम्मद टर्न अराउंड अँड हरी टू द समर पॅलेस. मुहम्मद घाईने उन्हाळी राजवाड्याकडे वळला. व्हेन ही लेफ्ट, जेव्हा तो गेला, द किंग बिगॅन टू लाफ. तेव्हा राजाने हसायला सुरुवात केली. आय एम नॉट गोईंग एनिवेअर टुडे. मी आज कुठेही जाणार नाही. जस्ट वेट टिल मुहम्मद टेल्स धिस लाय टू द क्वीन. आता आपण मुहम्मद राणीला खोटे बोलेपर्यंत वाट पाहूया. द नेक्स्ट डे, द किंग वेंट टू धिस समर पॅलेस. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या उन्हाळी राजवाड्याकडे गेला. डिड मुहम्मद टेल यू टू प्रिपेअर अ फीस्ट फॉर मी यस्टरडे. तुला मुहम्मदने काल माझ्यासाठी मेजवानी बनवायला सांगितली होती का? इट वॉज अ लाय. ते खोटे होते. मुहम्मद गेव मी युअर मेसेज यस्टरडे, द क्वीन आन्सर्ड. राणीने सांगितले, मुहम्मदने काल मला तुमचा निरोप दिला. मुहम्मद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वॉन्ट. मुहम्मद म्हणाला, राजा कदाचित येथे दुपारी येतील किंवा ते येणार पण नाही. अँड व्हॉट डज दॅट मीन? टेल मी फॉर शुअर. आणि मी मुहम्मदला म्हणाले, याचा अर्थ काय? मला खात्रीपूर्वक सांग. आय टोल्ड मुहम्मद, बट मुहम्मद सेड, आय कांट टेल यू फॉर शुअर. परंतु मुहम्मद म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. I don't know whether the king put his right foot in the stirrup or whether he put his left foot on the ground again after I left. मी तिथून निघून आल्यानंतर मला माहीत नाही राजाने त्यांचा उजवा पाय रिकीबमध्ये टाकला किंवा त्याने त्यांचा डावा पाय काढून जमिनीवर ठेवला. So we just waited for you yesterday, but you didn't come. म्हणून आम्ही काल तुमची दिवसभर वाट पाहिली, परंतु तुम्ही आलेच नाही. When the king heard this, he was taken aback. जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. He agreed that Muhammad was really a wise man who only spoke what he saw with his own eyes. Nothing more, nothing less. राजाने मान्य केले, मुहम्मद खूप हुशार व्यक्ती आहे. त्याने जे पाहिले तो तेच बोलला. जास्त पण नाही, कमी पण नाही. मित्रांनो, ही आहे एक आफ्रिकन लोककथा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.